लग्न ठरलेलं, स्वप्नातलं आयुष्य तयार, पण अचानक एका ट्रेकमध्ये तरुणाचा मृत्यू. सुरुवातीला अपघात वाटलेलं हे प्रकरण, पण पुढे जे समोर आलं ते ऐकून तुम्ही हादराल, कारण जिच्यासोबत लग्न होणार होतं तिनेच केला खून. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अभितक मराठी. आज आपण पाहणार आहोत पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेले हे थरारक खून प्रकरण, ज्यामध्ये प्रेम, फसवणूक आणि एक भयानक कट समोर आला आहे. नाव केतन अग्रवाल, वय 25 ते 26 वर्ष. पुण्यातील मोठ्या रिअल इस्टेट कुटुंबातून स्वतःच कंपनीचा डायरेक्टर असलेला हा केतन. काही महिन्यांत लग्न होणार होतं, म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आयुष्य. सिया गोयलसोबत एंगेजमेंट झाली होती. मोठं डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन झालं होतं. कुटुंबाकडून सर्व तयारी झाली होती, पण आतून काहीतरी वेगळंच चालू होतं. पोलीस तपासात समोर आले की सिया दुसऱ्या मुलासोबत रिलेशनमध्ये होती. 18 जून 2026. स्थळ लोहगड किल्ला लोणावळा. सिया केतनला ट्रेकसाठी घेऊन गेली. कारण दिलं बर्थडे सेलिब्रेशन. दोघं किल्ल्यावर गेले, फोटो काढत होते आणि अचानक केतन 400 फूट खोल दरीत पडला. सियाने सांगितलं की तो घसरून पडला. पोलिसांनी सुरुवातीला ॲक्सिडेंटल डेथ मानलं. सियाची स्टोरी कन्सिस्टंट वाटत होती. सेल्फी घेताना पडला असा दावा, पण केतनच्या कुटुंबाला संशय आला. पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल डाटा, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि मग सियाच्या स्टेटमेंटमध्ये गोंधळ सापडला. तपासात समोर आले की हा अपघात नव्हता, हा पूर्वनियोजित खून होता. सिया आणि तिचा प्रियकर चेतन दोघांनी मिळून प्लॅन केला. केतनला लोहगडवर बोलावलं, एकांतात नेलं, योग्य वेळ साधून ढकललं. म्हणजे ट्रेक हा फक्त एक बहाणा होता. धक्कादायक खुलासा. 14 जूनलाही प्रयत्न झाला होता, पण तेव्हा केतन वाचला. तरीही पुन्हा त्याच ठिकाणी नेलं आणि शेवटी खून केला. सिया गोयलला अटक, तिचा प्रियकरला अटक, इतर लोकांचा सहभाग. तपासात पोलीस म्हणतात हा पूर्णपणे प्लॅन केलेला खून आहे. या प्रकरणातून एकच गोष्ट स्पष्ट होते, विश्वास चुकीच्या व्यक्तीवर ठेवला तर भयंकर परिणाम होऊ शकतो. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक वाढते. नात्यांमध्ये पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला काय वाटते, ही फक्त प्रेमाची गोष्ट होती की थंड डोक्याने केलेला मर्डर प्लॅन? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये.